तर महाजनको JEE जॉईनिंग JEE जे महाजनकोमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सर ही एक्सपेक्टेड डेट असू शकते का? तर मित्र ही कंबाईन जाहिरात येण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीच्या कुठल्याही वीकमध्ये. ठीक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. मला विद्यार्थी मित्रांचे जे प्रश्न येतात त्याचा उत्तर म्हणून मी असे अपडेटचे व्हिडिओ मध्ये घेत असतो. त्यामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये बघा, पहिला आपला प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ते म्हणजे महाट्रान्सको EE एक्झाम डेट किंवा एक्सपेक्टेड एक्झाम डेट त्याबद्दल प्रश्न आहे. दुसरा आहे महाट्रान्सको टेक्निशियन जे आता आपला विद्युत सहाय्यक पारेषण आहे किंवा टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 किंवा सिनियर टेक्निशियन आहे त्याची एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय असू शकते. आणि त्यानंतर महाडिस्कॉम जाहिरात JEE किंवा नॉन टेक्निकलचे जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक असेल किंवा अकाउंट असिस्टंट असेल किंवा आणखी काय पोस्ट आहे विजिलन्स ऑफिसर, तर त्याची जाहिरात कसं काय कधी एक्सपेक्टेड आहे किंवा काय कुठल्या प्रकारची कशी जाहिरात येऊ शकते त्या रिलेटेड कधी येऊ शकते वगैरे. त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 जे ITI इलेक्ट्रिशियन वायरमन आणि अदर ब्रँचेस किंवा अदर ट्रेड्स बेसवर ही जाहिरात येणार आहे मित्रांनो, तर ती कधी येऊ शकते. त्यानंतर महाजनको JEE जॉईनिंग JEE जे महाजनकोमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं जॉईनिंग अजूनपर्यंत झालं नाही आहे, ते विद्यार्थी वाट बघत आहेत, त्याचंसुद्धा आपण अपडेट देणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटंसं अपडेट देतो की आपलं स्वतःचं ॲप म्हणजे इंजिनियर अमोल या नावाने प्ले स्टोअरमध्ये ॲप आहे, तुम्ही चेक करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओचे आता तुम्ही जो व्हिडिओ बघता आहे त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंजिनियर अमोल ॲपचं लिंक आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला महाट्रान्सको EE टेस्ट सिरीज असेल किंवा महाट्रान्सको टेक्निशियनचे टेस्ट सिरीज असेल सगळे आपलं अवेलेबल करून दिलेले आहे. आणि प्लस पुढे महाजनको टेक्निशियन 3 साठी सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज पुढे सुरू होणार आहे. आणि महाडिस्कॉमचा अतिशय चांगला कोर्स आहे आपल्या ॲपवर, त्याच्यामध्ये महाडिस्कॉमचे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील JEE साठी स्पेशल इंजिनिअरिंग जे विद्यार्थी ज्यांचं झालेलं आहे की डिप्लोमा किंवा B झालेलं आहे त्यांच्यासाठी JEEचा अतिशय चांगला उत्कृष्ट कोर्स आहे मित्रांनो. साधारण 1 वर्ष व्हॅलिडिटी दिलेली आहे किंवा एक्झाम जर पुढे एक्सटेंड झाली किंवा पुढे झाली महाडिस्कॉमची वगैरे तर आपण तिथेसुद्धा पुढे व्हॅलिडिटी त्याची देऊ एक्झामपर्यंत वगैरे. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या ॲपवर व्हिजिट करू शकता. बरेचसे साधारण 4-5 कोर्सेस आपण तिथे टाकलेले आहेत, तर तुम्ही चेक करू शकता. आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो महाट्रान्सको EE एक्झाम डेट. ठीक आहे, त्याच्यामध्ये मला ॲक्च्युली कसं आहे की विद्यार्थी मित्रांचे अतिशय जास्त कमेंट आले की सर एक्झाम डेट एक्सपेक्टेड डेट एक्झाम काय आहे किंवा एक्सपेक्टेड कधी आहे किंवा कोणत्या डेटला आहे वगैरे. तुम्ही ऑलरेडी त्यावर एक साधारण 8-10-15 दिवसाआधी एक व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये मी सांगितलेलं होतं. पण तो मधल्या पिरियडमध्ये काय झालं की संकल्प एज्युकेशनचे आकाश जाधव सर आहे, ते मेनली बँकिंग एक्झाममध्ये जास्त वर्क करतात किंवा त्यांचं फोकस त्यावर असतं, त्यामुळे बँकिंग जे IBPS आहे त्यांच्याशी ते कनेक्टेड आहे. तर त्यांनी याआधीसुद्धा डेट्स वगैरे एक्सपेक्टेड डेट सांगितलेल्या होत्या. परंतु आता ही जी एक्झाम आहे किंवा 2023ची जी ॲड आहे त्याची एक्झाम डेट त्यांनी 6 जानेवारी अशी एक्सपेक्टेड डेट म्हणून सांगितलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की सर ही एक्सपेक्टेड डेट असू शकते का? तर मित्रांनो ती परत एकदा सांगतो, मागच्या वर्षीसुद्धा म्हणजे 2022च्या ॲडमध्ये सुद्धा साधारण 2 वेळा एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. त्याच्यामुळे ही 6 तारीख जी आहे ती 6 आहे, ही जी आहे 6 जानेवारी जी ही डेट आहे ती एक्सपेक्टेड डेट म्हणून किंवा टार्गेट डेट म्हणून अभ्यास करायला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे. कारण की कसं आहे शेवटी ते मॅनेजमेंटवर किंवा महाट्रान्सको ऑफिशियल्सवर डिपेंड आहे. त्यांनी जर ग्रीन सिग्नल दिलं तर ही एक्झाम त्या दिवशी होईल, अदरवाईज ती थोडी पुढे सुद्धा जाऊ शकते. महाट्रान्सको जी साईट आहे ऑफिशियल साईट त्यावर नोटिफिकेशन साधारण 20 ते 25च्या दरम्यान येऊन जायला पाहिजे, 20 ते 25 तारखेपर्यंत वगैरे डिसेंबर. म्हणजे अभ्यासाचं टार्गेट तुम्ही 6 जानेवारी ठेवू शकता. ठीक आहे, माझ्यापर्यंत अजून असं कळालेलं नाही आहे, म्हणजे महाट्रान्सकोने अजून त्यावर ग्रीन सिग्नल म्हणा किंवा महाट्रान्सको करून जे परमिशन आपण म्हणतो ते अजूनसुद्धा त्यावर मिळालेलं नाही आहे असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. त्याच्यामुळे मी जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी ती माहिती देणार नव्हतो. परंतु मला विद्यार्थी मित्रांचे असंख्य कमेंट्स आहे, भरपूर कमेंट्स आहे, त्यामुळे हे छोटंसं अपडेट मी तुम्हाला देतो आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 6 जानेवारी ही तुम्ही एक्सपेक्टेड डेट म्हणून कन्सिडर करून त्याला टार्गेट करून तुम्ही अभ्यास करू शकता, त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करू शकता. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो महाट्रान्सको टेक्निशियन म्हणजे सहाय्यक जे तंत्रज्ञ किंवा विद्युत सहाय्यक पारेषण किंवा टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 सिनियर टेक्निशियन याची एक्झाम कधी एक्सपेक्टेड आहे. मित्रांनो मला विद्यार्थी मित्रांचे कमेंट सुरू झाले मागच्या 2-3 दिवसापासून सुरू होते की सर जानेवारीमध्ये काही जणांनी तर म्हटलं की 6 जानेवारीमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे का मित्रांनो. तर बघा मला कळत नाही की विद्यार्थी मित्रांना अशा न्यूज कुठून मिळतात, मला लक्षात येत नाही. कारण की ही जी एक्झाम डेट आहे 6 जानेवारी ही AEची एक्झाम डेट आहे किंवा जे सिनियर पोस्ट आहे फॉर एक्झाम्पल DY ॲडिशनल वगैरे आणि AE हे एकाच दिवशी कंडक्ट होण्याची शक्यता आहे 6 तारखेला किंवा तीसुद्धा पोस्टपोन होऊ शकते. ठीक आहे, काही कारण असतो. परंतु महाट्रान्सको टेक्निशियनचा आता कुठे फॉर्म सबमिशन झालेला आहे आणि त्यांनी एक्सपेक्टेड डेट
फेब्रुवारी किंवा मार्च असं म्हटलेलं आहे तिथे, आणि फेब्रुवारीच्या एंडमध्ये किंवा मार्चमध्ये ही एक्झाम एक्सपेक्टेड आहे. ठीक, आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला वरचेवर अपडेट्स त्यासाठी देत राहतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला राईट डायरेक्शन मिळावं. ठीक, थोडंफार जरी तुमचे डाऊट्स असतील तर मी क्लिअर करायचा प्रयत्न माझ्यातर्फे मी करत असतो, परंतु ते शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे. कुठून कोणीतरी टेलिग्रामवर मेसेज टाकतं, कोणीतरी काहीतरी व्हिडिओ टाकतं आणि तुम्ही डिस्टर्ब होता. असं होऊ देऊ नका. मी तुम्हाला वरच्यावर 2 वर्षापासून तुम्हाला कंटिन्युअस माहिती देतो आहे. ते कुठल्याही प्रकारची माहिती असो, तुम्हाला एक्झामबद्दल मी सगळी माहिती आपल्या चॅनलवर देतो आहे. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाडिस्कॉम किंवा महावितरण, ठीक आहे, किंवा MSc DCL ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामधली जाहिरात बघा. आत्ता रिसेंटली अपडेट दिलेला आहे मी की जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये विद्युत सहाय्यक किंवा असिस्टंट जे म्हणतो आपण अकाउंट असिस्टंट BComच्या बेसवर, आणि विद्युत सहाय्यक जे आहे ते IT इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या बेसवर ही वॅकन्सी मोठ्या प्रमाणात येऊ शकते. 5 ते 7 हजारच्या घरामध्ये ही वॅकन्सी येऊ शकते अशी मागणी केलेली आहे युनियननी महावितरण मॅनेजमेंटला. परंतु त्यामध्ये आणखी एक आहे, तिथं शक्यता आहेच ती वॅकन्सी 1-2 महिन्यामध्ये पुढे येईलच, पण त्याआधीसुद्धा JEE आणि AE डिस्कॉम ही वॅकन्सी अतिशय स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. मागच्या 6 महिन्यापासून विद्यार्थी मित्र त्याची वाट बघत आहे. इवन जूनमध्ये आंदोलनसुद्धा प्रकाश गडला झालेलं आहे किंवा महावितरणच्या हायर ऑफिशियल झालेलं आहे. तेव्हा भादीकर साहेब जे आपले HRचे हेड आहेत महावितरण, त्यांनी आश्वासन दिलं होतं की 1-1.5 महिन्यामध्ये वॅकन्सी येईल, परंतु अजूनपर्यंत आलेली नाही. त्याच्यामुळे डिसेंबरच्या एंडपर्यंत किंवा थोडंफार मागे पुढे 8-10 दिवस AE JEEची वॅकन्सी आधी येईल, किंवा मग त्याच्यासोबतच AE JEE विद्युत सहाय्यक किंवा असिस्टंट जे आपण अकाउंट्स असिस्टंट म्हणतो, विजिलन्स ऑफिसर म्हणतो, ही कंबाईन जाहिरात येण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीच्या कुठल्याही वीकमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा, अभ्यासामध्ये राहा. तुमचं कोणत्याही आपल्या न्यूजला आपण असं लाईटली घेऊन चालत नाही मित्रांनो, कारण की अभ्यास हा अतिशय आवश्यक असतो कुठल्याही सिलेक्शनमध्ये. आणि राहिला पॉईंट आपल्या विद्युत सहाय्यक महावितरणचा, तर त्यामध्ये एक्झाम होईल की 10वी बेसवर होईल की ITI बेसवर होईल ही अजूनही न्यूज कन्फर्म नाही आहे. जर झालं तर 10वीच्या बेसवर होईल किंवा एक्झाम थ्रू होईल. माझं तरी असं मत आहे की एक्झाम थ्रू व्हायला पाहिजे, जेणेकरून जे एकदम ॲक्च्युली जे मुलं जे हे आहे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत ते महावितरणला मिळाले पाहिजे. त्यात महावितरणचा सुद्धा फायदा आहे आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा फायदा आहे. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाजनको टेक्निशियन 3. ठीक आहे, याची जाहिरातीची वाट मागच्या 4-5-6 महिन्यापासून विद्यार्थी मित्र बघत आहे. महत्त्वाचं म्हणजे महाजनकोमध्ये IT इलेक्ट्रिशियन, ITI वायरमन आणि सिव्हिल रिलेटेड, तुमच्या मेकॅनिकल रिलेटेड आणि इलेक्ट्रॉनिक रिलेटेड या ब्रँचेस जे 8 ट्रेड्स आहे ITIचे, हे ट्रेड्स तिथे अलाऊ असतात नेहमी. तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी त्यावर व्हिडिओज भरपूर दिलेले आहे. तर त्याच्या जाहिरातीबद्दल सध्या तरी कुठल्याच प्रकारचं असं ऑफिशियल स्ट्रॉंग अपडेट नाही आहे मित्रांनो. ऑफिशियल स्ट्रॉंग अपडेट असलं तर आपण तुम्हाला कळवूच, परंतु त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं सध्या हालचाली नाही आहे. परंतु तीसुद्धा वॅकन्सी पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. आता एकदम आताच येईल असं नाही, परंतु सध्या महावितरण जास्त स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. जसं मागे महाट्रान्सको होतं, महाट्रान्सकोची जाहिरात आली, आता महावितरणचे स्टेज आहे सध्या. महावितरण 1-2 महिन्यामध्ये येणार आहे. त्यानंतर कदाचित महाजनकोवर आपल्याला स्ट्रॉंग अपडेट्स मिळतील. जोपर्यंत अपडेट स्ट्रॉंग येत नाही तोपर्यंत आपण असं कुठल्याच प्रकारच्या याच्यावर डिपेंड राहायला नको, असं माझं मत आहे आणि माझी विनंती आहे तुम्हाला. ठीक आहे, बाकी तुम्ही अभ्यासाच्या तयारीमध्ये राहा. महाजनको टेक्निशियन 3 रिलेटेड पुढच्या काही दिवसातच आपल्या ॲपवर म्हणजे इंजिनियर अमोल ॲपवर आपण टेस्ट सिरीज किंवा सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज आणि प्रॅक्टिस टेस्ट सिरीज सुरू करणार आहे. तर तुम्ही आपल्या ॲपशी कनेक्टेड राहावा. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाजनको JEE AE जॉईनिंग. मागच्या काही दिवसापासून विद्यार्थी मित्र वाट बघत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे DV झालेलं आहे. जे वेटिंगचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा वाट बघत आहे. तर मित्रांनो वेटिंगला जे आहे ते पुढे मागे चान्स मिळेलच, परंतु वेटिंगला भरपूर वेळ आहे. जे विद्यार्थी कन्फर्ममध्ये आहे त्यांचंच अजून फायनल झालेलं नाही किंवा जे काय आहे ते फायनल लिस्ट लागलेली आहे, परंतु पुढे अपॉइंटमेंट लेटर अपेक्षित होते या महिन्यामध्ये, ते अजूनपर्यंत आलेलं नाही आहे मुलांना. तर ते ईमेल थ्रू किंवा मग बाय पोस्ट तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर लोकल ॲड्रेस जे काही तुम्ही टाकलेलं असेल त्यावर येईलच. तर ते डिसेंबरच्या एंडपर्यंत अजूनही एक्सपेक्टेड आहे आणि जानेवारीच्या कुठल्याही वीकमध्ये किंवा कदाचित मागे पुढे 10-15 दिवस होऊ शकतं तुमचं जॉईनिंगसुद्धा होईल. त्याच्यामुळे निगेटिव्ह असं थॉट्स किंवा निगेटिव्ह याच्यामध्ये जाऊ नका. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये महाजनकोचं जॉईनिंग तुम्हाला मिळेल. ठीक आहे, फक्त ते ट्रेनिंग शेड्यूल करणे किंवा बाकीचं प्रोसेस करणे, आधी तुम्हाला ते अपॉइंटमेंट लेटर इश्यू करतील. जसं तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येईल किंवा मेल थ्रू किंवा हार्ड कॉपी वगैरे, मग तुम्हाला तिथे जावं लागेल. AE असेल तर तुम्हाला कोराडी नागपूरला जावं लागेल. तुम्ही JEEसाठी केलं असेल, सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला नाशिकला जावं लागेल. ठीक आहे, तिथे तुम्हाला प्रोसिजर तुमची चालेल. तुम्हाला तिथं तुमचं लेटर दाखवावं लागेल. तिथे तुमचं मेडिकल वगैरेसाठी ते लेटर देतील किंवा व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटीसाठी लेटर देतील. कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन सगळं तुमचं 2-3 दिवसात होईल. त्यानंतर तुमचं 1-1.5 महिन्यामध्ये पुढच्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला ते ट्रेनिंग शेड्यूल करतात. मित्रांनो तुमचे जे प्रश्न आहे त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
तर मित्रांनो, आशा करतो की बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अपडेट्स आपण पुढे देऊच. जे काही न्यूज येतील आपल्याकडे त्यानुसार आपण आपल्या चॅनलद्वारे, इंजिनियर अमोल चॅनलद्वारे आणि इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या थ्रू तुम्हाला माहिती देत असतो. बाकी तुम्हाला कोर्स रिलेटेड किंवा टेस्ट रिलेटेड माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आणि टेस्ट सिरीज मिळून जातील. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आपल्या चॅनल इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर जे अपडेट्स तुमच्यासाठी आपण आणत असतो आपल्या माहितीवरून ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्र.